आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडला। या सोहळ्यामध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल या नेते मंडळींची भाषणं झाली। मात्र या भाषणांमध्ये क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ आणि खो-खोचे खेळ रंगले। खेळांचा हा शाब्दिक सामना नेमका कसा रंगला, कुणी चौकार षटकार लगावले, कुणी कोणाला चेकमेट केलं आणि कुणाला कुणी खो दिला, बघूया। अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे, त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा। दादाच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सर्व खेळातले एक यशस्वी खेळाडू तसं म्हणत नाही, पण संघाला विजय मिळवायचा असेल तर संघनायकाचं महत्त्व मोठं असतं आणि जो संघनायक टीमवर्क करतो तो संघनायक 100% यशस्वी होतो। आज आमच्या टीमचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतायत, आमचा संघ 100% यशस्वी होईल, त्याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असं काय कारण आहे। भुजबळ साहेब सिने निर्माती आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत। तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डी सारखा खेळाडू ज्यावेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो। शिवसेनेत असताना मनोहर जोशींना 2दा मुख्य महापौर होताना सुधीर भावना होता आलं, दत्ताजी नालावडे साहेबांना होता आलं, म्हणजे 2दा महापौर झाले। कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहिती। तुमचा इतिहास माझ्या खेरीज दुसरा कोणाला माहिती असणार आहे, अरे नाही विसरू शकत। आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने ठिकाणी सांगायचं। बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्याला किक मारायची सवय माहिती नहीं, मैं इस तरफ बोल रहा हूँ, इस तरफ इस तरफ इस तरफ। ये क्या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे। यस यस, ही पद आहेत ना, पद मग कुठली पण हे अळवावरचं पाणी असतं, ते कधी निष्ठून जाईल काही सांगता येत नाही। कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे मनानं। संघर्ष आपला वारसा आहे, समर्पण आपली ओळख झाली पाहिजे। पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण। अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका, आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही। आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही। पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष आहे। पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे। ना मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे, ना मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे। कितने भी तूफान आए जिंदगी में, गिरकर भी संभलते रहेंगे। हम राष्ट्रवादी का झंडा लेकर चले थे और आखिरी सांस तक चलते रहेंगे। कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला। पण आपल्या सगळ्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो। खरंय का नाही? खरंय का नाही? पण एक निश्चित आहे,
खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते, याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण करू शकतो. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली. सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. धनंजय, तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे. ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेला मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.